नमस्कार भावांनो बहिणींनो, काय आमचा हरसू आहे. मी हेडो काढून ठुला आणि सगळं डिलीट मारत बसलंय पोरग. किती टेन्शन आलंय मला आता. मस्त म्हणलं आपण मी काय करते काम गिमा आवरते पटकन हेडो काढून ठेवत असते. तर हरसून हेडो काढायला डिलीट मारलाय आणि आता टाकायचंय पायाला गेले तर त्यानं लगे म्हणतोय मम्मी सगळं मायाकून डिलीट मारलंय म्हणतोय. मी काय भैया किती मम्मीला मेहनत जाऊ दे आता. किती मेहनत करणं लागते ग छकू दीदी हेडो काढायला. अगं मम्मी त्याच्याकडून गलतीन झालं. अगं मम्मी गलतीनं झालं, जाऊ दे आता. एडिटिंग करायला चाललो होतं. असं केलंय आज हरसून खेळ आमच्या. आणि हरसू भैया छेडो टाकतोय आमचा. थंबनेल सगळं तेच बनवते, मला काही नाही टेन्शन. तेच मी फक्त हेडो काढून त्याच्या जवळ देते ते सगळं तेच टाकतोय. हरसू भैया आमचा लय हुशार आहे. थंबनेल सगळं तेच बनवतोय. मी हेडो काढायचा आणि त्याच्या जवळ द्यायचा ते टाकतोय सगळं. मी घरातले काम करायचे मग 12 वाजता येतोय तर मग ते टाकून देतोय म्हणतोय राहू दे मम्मी. असं आहे आमचं, आहे का नाही भैया. शाळेतून आला तर मग तेच लगे 1-1.5 घंटा बसतोय ते फोन घेऊन. थंबनेल बनवतोय भारी भारी तर म्हणतोय राहू दे मम्मी मीच टाकतो. मग थंबनेल बनवतोय. मला म्हणतोय तू दुसरं काम करायचं आहे मम्मी, तुला घरातले काम राहतात. तर आमचा हरसू थंबनेल कसा बनवतोय तर नक्की सांगा भावांनो बहिणींनो कमेंट मध्ये. तुमचा भाषाच टाकतोय हेडो तर नक्की सांगा कसे वाटते तुम्हाला मग हेडो. तर आज मला सांगायचंच होतं हरसू भैयाला मदत करतोय, हेडो टाकतोय, थंबनेल बनवतोय भारी भारी. तर ते म्हणतोय मम्मी तो हेडो नसते बनवले तुम्ही काय टाकलं असतं. पण जास्त करून भैयाच मदत करतोय आम्हाला दोघायला, पण लय मदत करतोय. हरसूचे पप्पा म्हणते तू हे थंबनेल लय भारी भारी बनवतोय भैया. हा म्हणे सारखेच फोटो टाकतोय म्हणे असे म्हणू लागले भैया पप्पा. नवीन फोटो काढत नाही तर मी म्हणलं तुम्ही नवीन फोटो काढत नाही, कुठं फिरायला नेत नाही म्हणलं आम्हाला. तर म्हणते तेच असते कामाला कधी जायचं. मी म्हणलं न्यायचं थोडं. म्हणलं मस्त चौपाटीत माणूस फोटो काढते तर म्हणते काढायचे असले तर कुठं काढतय माणूस फोटो. तू तर काही निघतय म्हणे. अरे धिंगाणा नका करू, उद्या सुट्टी आहे भैया. गणेश चतुर्थी मजा आहे मग ती. सुट्टी असली तर आमच्या भैयाला लय मजा येते. आणि भैया शाळेत जायला असला छकू दीदी पण म्हणती करमत नाही. आता भैयाला होणार आहे वापस आलो आम्ही दिवाळीहून तर छकू दीदी जाईल शाळेत मग ती तिकडेच राहील. मग भैयाला नाही करमणार घरात. मग आम्ही दोघच मायलेकर मग 12 वाजेलो भैयाची वाट पाहायची. असे पण त्याला येऊस तर मग घरातले कामच चालतेत. भैया येऊस तर मग स्वयंपाक पाणी करायचा, घरातले काम करायचे. ना आता कसं आहे छकू दीदी सगळे काम करती, भांडे गिंडे घासती. आता भांडे म्हणे मम्मी तू हेडो काढून घे. म्हणजे आमच्या भैयाकडून डिलीट झाला ते त्यानं सगळं डिलीट मारला. आणि ह्या घरात समोरच्या घरात हेडो काढाय मजा नाही येत मला, कारण की लय अंधार येतोय त्यामुळं. उजेडच नसतो या घरात. तूप कांडी आणून ठेवली पण आता आमचं काय एवढं नक्की नाही इथं राहाय असं बसायचं लावत म्हणलं आता. तर तुमच्या ताईचे काम झालेत आता ना अर्धे राहिलेत, भांडे राहिलेत. तर छकू दीदी म्हणती मी घासते. छकू ते एखाद्या कटोऱ्यात भात थोडासा आहे तर ते काढून ठेवी कशात आणि मग कढई तिथं ठेवी घासायच्या ठिकाणी. लय कामं असतात बापा. लेकरं लय टेन्शन देते. आता डबल मला मेहनत करावं लागली हेडो काढायचा. असं केलंय आमच्या लेकरायनं. खटपट चालूच पाहिजे. आता हसायला लागलाय. आता त्याच्याकडून सभागती झाले मग तसे चांगले आहेत म्हणा लेकर. जाय दीदी ते भात काढून ठेवी आणि तेवढे भांडे घासून घे. मग पप्पा म्हणते छकू दीदी कामातच राहते. मी म्हणलं ती मला मदत असे म्हणते तुमच्या दाजी छकू दीदीला का काम सांगते. म्हणलं मी नसते काम सांगत, ती मनानच भांडे घासते म्हणलं. तर म्हणे काम नको सांगा जाऊले असं म्हणणं आहे त्याचं. पण छकू दीदी म्हणते मम्मी मी घासते भांडे. सकाळी पण लय लवकर उठावं लागतंय भैयाच्या शाळेसाठी. भैया पण लय कटाळून जातोय, लवकर उठावं लागतंय. तर म्हणजे लय कटाळतोय भैया. कसं सकाळी लवकर उठायचं, ते नाश्ता नाही करत काय नाही. मग लय आमची घाई राहते सकाळची. चहा नाही घेऊन जात, काय नाश्ता नाही करत काय नाही. आणि ह्या घरात तुम्हाला तर सांगेलच मला ह्या घरात मजा येते हेडो काढायला, कारण की ह्या घरातला लाईट लय भडक आहे. तर आता तुमच्या ताई आता काय काम नाही. आता छकू दीदी घासन भांडे. आता मला काय काम नाही राहिले. आता दाजी आल्यावर आज बनवली मुंगाची डाळ मिरचूच बनवली होती मुंगाची.
तर त्याच्यात काहीच मसाले नाही टाकले, त्याला तशी मुगाची डाळ आवडती आणि हारसू भैयाला मसाल्याची आवडतात. आणि आता मुगाची डाळ खाऊ वाटाना. आता आज दारावर भाजीपालाच नव्हता आला. भैयाला डाळी आवडते पण याच्या पप्पाला एवढं डाळी आवडत नाही. असं आहे. आता छकू दिदी म्हणलं भात काढून ठेवी छकू एका कटोऱ्यात, तर छकू दिदी पण काय लवकर काम नाही ऐकत. आणि सकाळी लय म्हणावं लागते आमच्या छकूला चहा घे चहा घे, इथलं म्हणावं लागतंय आमच्या छकूला चहा पी म्हणून. बाप्पा खायचं प्यायचं का काय ते गेलं कुठं नाही. मम्मी मला जवळजवळ व्हायला लागले, असं व्हायला लागले तसं व्हायला लागलं. म्हाताऱ्या माणसाने चहा नाही घ्यायचा काय नाही, चहा बिस्किट खायची तर लवकरच बिस्किट खायचे का काही नाही. आणि सकाळचे काम मग सगळे होते तरी आमच्या छकूला चहा होत नाही. आज तिनं 9:30 वाजता चहा प्याला तिच्या पप्पा बरोबर. मग मी म्हणायला गेले तिला राग येतोय आमच्या छकूला चहा घे चहा घेत. असे कधी कधी लेकरं लय परेशान करते. बाय भावांनो बहिणीनं, भेटते उद्याच्या हेडमध्ये.